नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए फर्स्ट इयर फर्स्ट सेम ऑनलाईन पद्धतीने आपले क्लास प्रामाणिकपणे सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर ऑफलाईन किंवा ऑनलाईन या पद्धतीने आपली क्लास प्रामाणिकपणे सुरू आहे. मागच्या क्लासमध्ये आपण आधुनिक औद्योगिक समाज आणि व्यक्ती आणि समाज याबद्दल आपण चर्चा केली होती. आज आपण संस्कृती घेऊ. संस्कृती कल्चर. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती म्हणजे काय, नेमकं कशाला म्हणतो आपण संस्कृती? संस्कृतीची आपण प्रस्तावना घेऊन संस्कृतीची वैशिष्ट्ये घेऊन, कारण परीक्षेमध्ये संस्कृती हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला जातो. तरी पण संस्कृती म्हणजे प्रत्येक समाजाची कोणती ना कोणती संस्कृती आपल्याला दिसून येते. ह्या जीवनपद्धतीत त्या समाजशास्त्रे, कला, श्रद्धा, मूल्ये, परंपरा इत्यादीचा समावेश होतो. या सगळ्यांचा समावेश संस्कृतीत होतो. मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची साधने निर्माण केली. कोणकोणती साधने? त्याच्यामध्ये पहिली आहे भौतिक साधने, दुसरं आहे अभौतिक साधने. या साधनांनुसार संस्कृतीचे वर्गीकरण करता येते. भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती म्हणजे संस्कृतीत दोन गोष्टींचा समावेश होतो, कारण दोघांचाही परस्पर संबंध आहे. भारतीय संस्कृतीत अभौतिक घटकाला महत्त्व दिले जाते. संस्कृती हा शब्द संस्कृती या दोन शब्दांच्या मिळून बनलेला आहे. संस्कृती या शब्दाचा शाब्दिक अर्थ संस्कार असाही होतो, कारण हिंदू जीवनपद्धतीत जन्मापासून ते मरेपर्यंत संस्कार असतात व त्यामुळे जीवन शुद्ध होते. जीवनाला इष्टवळण मिळते. या संस्काराचे सूक्ष्म परिणाम मानवाच्या वर्तनावर व स्वभावावर होत असतात, असे आजच्या विज्ञानानेही सिद्ध केले आहे. आजकाल संस्कृती व सभ्यता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. याचे मुख्य कारण असे की या दोन्ही भाषेत परस्पर संबंध आहे. सभ्यता ही संस्कृतीचे वाहक असते, तर संस्कृती सभ्यतेची निदर्शक असते. तरीही संस्कृती म्हणजे केवळ सभ्यता नव्हे. त्याची व्याख्या आपण पाहू. पहिली व्याख्या टॉयलर यांनी म्हटलं आहे आपल्या शब्दात संस्कृतीमध्ये की संस्कृती एक जटिल समग्रता आहे आणि तिच्यात ज्ञान, श्रद्धा, कला, आता आचार, कायदे, प्रथा, विभिन्न प्रकारच्या पात्रता इत्यादी समावेश होतो. एक समाज घटक म्हणून मानवाला या गोष्टी प्राप्त होतात. मैकावर आणि पेज काय म्हणतात की मानवाने नैतिक, आध्यात्मिक व बौद्धिक क्षेत्रात जी गुणवत्ता प्राप्त केली ती म्हणजे संस्कृती होती. त्यातील सर्व गोष्टी म्हणजे संस्कृतीची अभिव्यक्ती होती. डॉक्टर इरावती कर्वे आपले भारतीय विचारवंत इरावती कर्वे यांनी काय म्हटलं आहे की मानवी समाजाची डोळ्यांनी दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती आणि डोळ्यांनी न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. हॉबेलने काय म्हटलं आहे की संस्कृती म्हणजे समाजातील सर्व वर्तन प्रतिमानाची समग्रता असून ती सर्व व्यक्ती आपल्या सामाजिक जीवनात शिकतात अशी सामायिक संपत्ती म्हणजे संस्कृती होय. त्याची वैशिष्ट्ये आपण पाहू. ती वैशिष्ट्ये म्हणजे असं आहे की पहिली वैशिष्ट्ये संस्कृती मानवनिर्मित आहे किंवा असते. त्याचे 11 वैशिष्ट्ये आहेत.
तर आपण एक एक गोष्टीची जे चर्चा करू. संस्कृती मानवनिर्मित असते. मानवाने आपले जीवन सुंदर व सुखी करण्यासाठी ज्या काही गोष्टी निर्माण केल्या त्या संस्कृतीत समाविष्ट असतात. संस्कृतीला पर्यावरणातील मानवनिर्मित भाग म्हटले आहे. मानवाने निर्माण केलेले घर, कपडे, उडान, पूल, ज्ञान, विश्वास, कायदे हे सर्व संस्कृतीचे अंग आहे. दुसरी वैशिष्ट्ये अशी आहे की संस्कृती हा शिक्षित वर्तन किंवा व्यवहार आहे. संस्कृती ही सामूहिक धारणा आहे. एखादी व्यक्ती जन्माला आल्यापासून तो मृत्यूपर्यंत संस्कृतीचा व्यवहार शिकत असते. त्यामुळे व्यक्तीचे सामाजिक सुलभतेने घडून येते. व्यक्ती आपला धर्म, आचार, कला, परंपरा, प्रथा इत्यादीचे ज्ञान आयुष्यभर संपादन करीत जाते. म्हणून समाजशास्त्र संस्कृतीला शिक्षित गुण, शिक्षित व्यवहार म्हणून संबोधतात. संस्कृती हे सामाजिक किंवा पारंपरिक धन आहे व ते अनुभवावर आधारलेले आहे. हे झाले 2 वैशिष्ट्ये. तिसरी वैशिष्ट्य अशी आहे, संस्कृती ही आदर्शात्मक असते. सॉरी संस्कृती ही सामूहिक सवयी व वर्तनाद्वारे व्यक्तीच्या अंगी भिनते. पण ह्या सवयी व वर्तनाच्या मुळाशी कोणते तरी आदर्श असतात. या आदर्शाच्या किंवा ध्येयाच्या अधिष्ठानामुळेच संस्कृती टिकून राहते. या आदर्शामुळे आपली संस्कृती श्रेष्ठ आहे अशी भावना समाज घटकात निर्माण होते व संस्कृती चिरंजीवी करण्यास ही भावना उपयुक्त ठरते. उदाहरण, भारतीय संस्कृती प्रत्येक गोष्ट मग ती कला असो, ज्ञान की सामान्य व्यवहार असो, तिच्या मुळाशी कोणता तरी आदर्श असतो. चौथा आहे वैशिष्ट्य, संस्कृतीत हस्तांतरशीलता असते. म्हणजे हस्तांतरित करू शकतो आपण संस्कृतीची दोन्ही अंगे भौतिक व अभौतिक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडून हस्तांतरित होतात. या संस्कृतीच्या संचारात भाषा आणि प्रतीके यांची भूमिका महत्त्वाची असते. भाषा आणि प्रतीक यांच्या माध्यमाद्वारे मानवात आपली कला, ज्ञान, विश्वास, परंपरा, मूल्ये सतत सुरू असते. उदाहरण, भारतीय विवाह संस्था ही हजारो वर्षापासून आजपर्यंत अखंड सुरू आहे. यातील लैंगिक व सामाजिक नियंत्रण लाभदायक व इष्ट मूल्ये असल्यामुळेच ही संस्था आजही जिवंत आहे. 5वा आहे, संस्कृती ही सामायिक असते. संस्कृती ही एका व्यक्तीने स्वीकारलेला वर्तन प्रकार नसून बहुसंख्य व्यक्तीने स्वीकारलेली जीवन पद्धती असते. अर्थात संस्कृती ही सर्वांसाठी आवश्यक बाब समजली जाते. सर्व व्यक्ती संस्कृतीला योग्य समजून त्यात सहभागी होतात. संस्कृतीत सर्व लोक सहभागी न झाल्यास समाजात विरोध व विघटन होईल. म्हणून संस्कृती ही काय असते? सामायिक असते. विद्यार्थी मित्रांनो, 6वा वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती मानवी गरजांची पूर्ती करते. म्हणजे लोकांची पूर्ती करते, गरज केली आहे. संस्कृतीच्या माध्यमाने अनेक मानवी गरजांची पूर्ती होते. ज्या संस्कृतीमध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य नाही ती संस्कृती नष्ट होते. संस्कृतीला तात्विक किंवा अभौतिक अधिष्ठान असते, तसंच भौतिक अधिष्ठानही असते. या दोन्ही अंगाची भूक भागविण्याचे सामर्थ्य संस्कृतीमध्ये असते. संपूर्ण सामाजिक संरचनेत संस्कृतीच्या अंगांना फार महत्त्व असते. संस्कृती हे प्रकारात्मक अंग आहे. 7वा आहे, संस्कृतीत अनुकूलनाची क्षमता असते. प्रत्येक संस्कृतीच्या ठिकाणी नव्या परिस्थितीशी अनुकूलन साधण्याची क्षमता असते. म्हणून ती कालानुरूप परिवर्तित होते. भौगोलिक आणि सामाजिक अशा दोन्ही पर्यावरणाचा परिणाम होऊन संस्कृतीत परिवर्तन होतात. विशेषतः भारतीय संस्कृती हे सामर्थ्य आहे. मात्र भारतीय संस्कृतीत परिवर्तन होण्याची गती मंद असते. तरीही भौतिक ज्ञानाच्या वाढीबरोबर अनेक परिवर्तने भारतीय संस्कृतीत घडून आली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 7 वैशिष्ट्ये झाली. आता 8वी आहे, संस्कृतीची निरंतरता आणि ऐतिहासिकता. संस्कृती ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संस्कृती हा शिक्षित किंवा संपादित व्यवहार असल्यामुळे व्यक्ती आयुष्यभर काही ना काही तरी शिकत असते.
ती वर्षानुवर्षे टिकते. तिला ऐतिहासिकता प्राप्त होते. 8 वैशिष्ट्ये झाली आहे. 9वी आहे, संस्कृती ही व्यक्ती आणि समाजाहून श्रेष्ठ. संस्कृती ही मानवनिर्मित आहे हे खरे, पण तिची निर्मिती झाल्यानंतर ती व्यक्तीवर व समाजावर अदृश्य सत्ता गाजवते. कारण संस्कृतीला एक अभौतिक किंवा तात्विक अंग असते. या अभौतिक अंगामुळे ती व्यक्तीवर, समाजावर आपला अंमल बजावते. माणूस मरतो, पण संस्कृती मरत नाही, ती अमर असते. 10वी वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक भिन्नता असते. प्रत्येक समाजाची संस्कृती भिन्न असते, कारण प्रत्येक संस्कृतीचे तात्विक अधिष्ठान व गरजा भिन्न असतात. या गरजा पूर्ण करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. विशेषतः तात्विक किंवा अभौतिक अंगात ही भिन्नता जास्त असते. म्हणून युरोपीय संस्कृतीत व भारतीय संस्कृतीत ह्यात अनेक बाबी आपल्याला भेद दिसून येतो. आणि शेवटची वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती ही सार्वभौम असते. म्हणजे सर्वाकडे संस्कृती ही सार्वभौम असते. प्रत्येक मानवासमोर कोणती ना कोणती तरी संस्कृती असते. मानव या संस्कृतीचे निमूटपणे पालन करतो. हे विशेष लक्षात घेतले म्हणजे की संस्कृतीचे द्विविध घटक लक्षात येतात. भौतिक व अभौतिक. भौतिक घटकात मानवाने निर्माण केलेल्या सर्व सुखसोयीचा समावेश होतो. उदाहरण घरेद्वारे, हत्यारे, अलंकार, दळणवळणाची साधने, यंत्रतंत्रे इत्यादी. अभौतिक घटकात तत्त्वज्ञान, अध्यात्म, धर्मश्रद्धा, परंपरा, मूल्य, आदर्श इत्यादी समावेश होतो. थोडक्यात मानवी समाजाचे स्वतःसाठी निर्माण केलेली भौतिक सृष्टी व स्वतःच्या मनाच्या पोषणासाठी निर्माण केलेली अभौतिक सृष्टी म्हणजे संस्कृती होय. हे आपले 11 वैशिष्ट्ये झाली आहेत. तरी पण 11 वैशिष्ट्ये मी एकदा आणखीन तुम्हाला परत सांगत आहो. पहिली आहे संस्कृती मानवनिर्मित असते. दुसरी आहे संस्कृती हा शिक्षित वर्तन किंवा व्यवहार आहे. तिसरी आहे संस्कृती ही आदर्शात्मक असते. चौथी वैशिष्ट्य म्हणजे संस्कृतीत हस्तांतरशीलता असते. 5वी संस्कृती ही सामायिक असते. 6वी वैशिष्ट्य संस्कृती मानवी गरजाची पूर्ती करते. 7वी वैशिष्ट्य संस्कृतीत अनुकूलनाची क्षमता असते. 8वी वैशिष्ट्य म्हणजे संस्कृतीची निरंतरता आणि ऐतिहासिकता. 9वी वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती ही व्यक्ती आणि समाजाहून श्रेष्ठ. 10वी वैशिष्ट्य म्हणजे संस्कृतीत भिन्नता असते. आणि 11वी वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती ही सार्वभौम असते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक इथे संपवतो. थँक्यू. हॅव अ नाईस डे.